तर नमस्कार मंडळी, एक स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आलोय आज वायजापूरला. वायजापूर हिंदकेसरी मैदान भरलेलं आहे बैलांचं. तर मैदान बघण्यासाठी आलेलो आपण. बऱ्यापैकी गर्दी आहे. तर कोणते कोणते बैल आले, कोणते बैल गटपास झाले ते नक्की दाखवतो तुम्हाला आपण. बाकी व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नियोजन एकदम तगडे चालू आहे. एक नंबर मैदान चालू आहे. बाकी चला भेटू आता पुढे व्हिडिओमध्ये. बैल वगैरे दाखवतो तुम्हाला गटपास झालेले, कोणते कोणते बैल आले. शक्यतो गरीबाचेच बैल दाखवणार आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये. गरीबच बैल दाखवतो आपण. काही जे मोठे होते ते मोठे भरपूर प्रोत्साहन भेटतं, त्यांना भरपूर मुलाखती वगैरे देतात लोक. जे गरीब घरचे बैल असतात ते बैल दाखवणार तुम्हाला. बाकी चला भेटू आता. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. वायजापूरचे प्रसिद्ध गाडा मालक पंकज परदेशी हे आपल्याला भेटलेले आहे बघा. काय चालू आहे मैदान? व्यवस्थित चालू आहे ना? सेमी चालू होती ना आता? म्हणजे किती गट आहे पूर्ण अजून? त्याच्यानंतर सेमी करणार आहे ना? हा का, नंतर आदरची नाही चल. बरं, बाकी एक नंबर मैदान चालू आहे ना? नियोजकच होता तुम्ही, तुमचा काही विषय? बरं बरं, चालन. घेतो चला बैल. कोणकोणते बैल आले काही नाही मैदानामध्ये दाखवतो. ही का या 2 मिनिटं. नमस्कार भाऊ. नमस्कार. पंकज शेटची नवीन खरेदी? पंकज शेट राजपूत वायजापूर, वाडेवर वायजापूर यांची नवीन खरेदी. नवीन खरेदी काय नाव आहे सवाल? मॅटर. मॅटर. अरे बापरे, लय खतरनाक आहे. मग किती महिन्याचा आहे? योगा सध्या 12 महिन्याचे. 12 महिन्याचा आता. हा, गटपास झालाय. गटपास झालं. 17 नंबर मध्ये पाहिला. 17 नंबर गटात. 17 नंबर मध्ये 1 नंबर कोणत्या साईडला पाहिला? हे उजवीला पाहिला. कोणत्या बैला सोबत पाहिला? हे लालपाडीचं पाखऱ्या. पाखरे का? हा, माग बांधली. हो का? नाही तिकडे खाली घातली नाही. हा का, बर. हो, यो कोणत्या साईडनं पाहिलं म्हणलं? हे उजवीला पाहिला. उजवीला. बर. घोड्यात पण टॉपला पडतो. घोड्यात पण पाहतो? घोड्या बैलात पण टॉपला पडतो. हा ना. आतापर्यंत घोड्या बैलात पडेल नाही तो, पब्लिकला पडतो घोड्यात. बरं, कधी झाली खरेदी? नवीन खरेदी कधी? ही आता याला सरासरी 2 महिने झाले. 2-2.5 महिने. 2-2.5 महिने का? बर बर. सेमी साठी पंकज शेटला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सेमी साठी. धन्यवाद. धन्यवाद. चालन धन्यवाद. नमस्कार भाऊ, काय नाव? नमस्कार. आदित्य ज्ञानेश्वर सानप, लालपडी. यो तुमचा पाखरेचे मालक का तुम्ही? बर. आता गटपास झालाय. किती मध्ये पाहिला आता? नंबर 17. हा, गट नंबर 17. 17 मध्ये आपल्या पंकज शेटच्या गाडी मॅटर सोबत पाहिला. बर. डावीने पळाला. डावीने पाहिला ना? नाशिक मध्ये आमदार केसरी मैदान झालं, युवा हिंद केसरी दोन्हीला फायनलला होता. यो का? हा, आणि देशमुख पट्ट्याचं माळशिरसचं हिंद केसरी मैदान तिथे फायनलला होता. अरे वा वा वा. आपलं नाशिकला फर्स्ट टाइम जेव्हा बाकासूर आलतो त्या टायमध्ये मैदानामध्ये का? सरोजिनताई. हा ना, तेव्हा फायनलला होता डायरेक्ट. बर. आपल्या बाकासूरच्या घाटामध्ये पाहिला होता का? मथुरच्या घाटामध्ये पाहिला होता. बरं. त्या टायमाला कोणता बैल होता याच्यासोबत? याच्यासोबत मुंबईचा एक शिंगी पक्ष म्हणून होता. एक शिंगी पक्ष. तो पण पक्षाचे का? हो, पक्ष. बर. आणि माळशिरस मध्ये आपला 71 पाखऱ्या. हा पाखऱ्या मथुरच्या सेमीत फक्त टाकाटाकीत राहिली होती. अरे बापरे, डायरेक्ट तोंड काढाकाडी विषय झाला का? लय टफ विषय झाला मग. आपण म्हणजे याला घोड्यामध्ये पळवतो का नाही? बैलामध्ये घोड्या पण पळवतो. आपले हिंदकेसरी मैदान घोड्यामधले पण चालवतो तुम्ही? बर. भरपूर लोकांची इच्छा राहते घोड्यामध्ये हाकायची, पण ते हाकू शकत नाही. त्याला लई नशिबान माणसं लागते घोड्यामध्ये बैल हाकायची म्हणजे. आमचा घरचा घोडा आहे लकी, त्याच्या त्याची गाडी नाही पडेल अजून नाही पडेल ना? कोणाला सापडली? 3 वर्ष झाले आतून कोणाला सापडला नाही आतापर्यंत ना? आतल्या साईडने एकदम पक्का विषय ना? बाहेरून पळवत असतील ना त्याला? बाहेरून पण पळवतात. बाहेरून लय जास्त चालतं. बरं. आता घोडा बैलामध्ये दुसरा बैल कोणता तुमचा वाला? हा, एक लहान वासरू आहे. आदत वासरू आहे का? हा ना, आदत वासरू आहे का? बरं. बाकी गटपास झाला किती? 18 मध्ये 17 मध्ये पळाला ना? डावीने पळाला. बाकी सेमीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हा, नक्की गुलाल घ्या, काही विषय नाही. याच्या आधी आपला तिथे फायनल होता. त्याच्या आधी कुठे हिंदकेसरी मैदान पळावला गेला? माळशिरसला. पेडगावला बी गटपास होता. पेडगावला पण गटपास होता? अरे बापरे. पेडगाव तुम्हाला किती किलोमीटर पडतं इथून मग? 350. अरे बापरे. नाद बाकी नादच. हा बघा पाखरा या. आता काय वय असेल याचं वाला? 4 दात झाला. 4 दात झालाय का? 4 दात झालाय म्हणजे अजून भरपूर पळल तो. काही याचं पायदास वगैरे नाही अजून? नाही अजून पळतोय, करू नंतर. हा ना, करणार त्याची पायदास पुढे करणार ना? चला धन्यवाद.
नमस्कार माऊली. नमस्कार. काय नाव तुमचं वालं? आयलो बाचकर, आयलो मामा बाचकर, कुठले तुम्ही? करसगाव नेवास तालुका. नेवास तालुका करसगावचे. हा. बर. काय आपला वासरू आहे का? आदत आहे का? आदत आहे, आदत. किती महिन्याचं आहे? ते 17 महिन्याचं आहे. स्वतः काय नाव आहे याचं? सरजा. सरजा. हा. किती नंबर मध्ये पळवलाय? गटपास आहे ना? गट पास मध्ये 16 गटात. 16 मध्ये पळवला का? हा. कोणत्या साईडनं पळवला? 16 उजव्या साईड. उजव्या साईड ना? हा. किती नंबर तासामध्ये? 3 नंबर तास. 3 नंबर तासामध्ये ना? बर. दुसरा बैल कोणता सोबत त्याच्या? त्याला सुंदर होता झालट्याचा. झालट्याचा का? हा. सुंदर. हा. किती अंतरात पळत होतो पुढे बाकीच्या बैलापेक्षा? सुट्टा निकाल होता सगळं. सुट्टा निकाल घेतला. अरे वा. बाकी याच्या आधी कोणत्या बैलामध्ये हाकले तुम्ही टॉपच्या? मग आम्ही याला हाकलेला आहे बारामतीला. कोणत्या बैलामध्ये? 5G मध्ये 1 नंबर केला होता. 5G मध्ये गेलता? हा. 1 नंबर केलता का? मुंबईच्या 5G मध्ये 1 नंबर केला होता. बर. बाकी टॉप विषय किती महिन्यात असला म्हणले? 17 महिन्याचा. 17 महिन्याचं वासरू आहे का? तेवढीच खरेदी तुमची वाली? आमची ते काय आम्ही सांगोल्याच्या बाजारातून 32,000 घेतला होता घरपोच. पोरा घेतला तर डायरेक्ट म्हणजे पोरा शिकव घेतला. बिकव तुम्हीच पोरा करेल घरी म्हणजे शिकवलेलं. हा ना? काय घोड्यामध्ये शिकवलं का बैलामध्ये शिकवलं? घोड्यामध्ये आपलं घोड्या पाहिलं. घोड्यामध्ये शर्यती पण खेळता ना तुम्ही? बर. बाकी सावळी वगैरे तिकडे येते हा, का? येतो ना, सावलीला येतं येतो. हा, आपण ती ओळखीची सगळं. हा ना? बर. बाकी सेमीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. हा? चला तर नक्की गोलाल या. हा. त्याच हिंदकेसरी मैदान बैलामध्ये पहिले घ्यायचे ते नाही, नाही, ते ते तुम्ही बोलले 5G मध्ये. हा, 5G मध्ये पळवलंय. पळवलंय. एक ते हा नंबर ना? केलेलं ते. किती मैदान असेल त्याचं हिंदकेसरी जाते? हे तिसरं मैदान आहे. तिसरं मैदान आहे का? घेतली ते पहिल्या मैदानात गुलाल केलं 1 नंबर मध्ये. अरे वा वा. हा ना? बाकी एक आनंद नंबर. आहे ना? हा, एक बाकी नंबर. हा. चालेल चालेल. धन्यवाद हा. धन्यवाद. नाही नाही, अवघड आहे अवघड आहे. आपण साईड निकाल घेतला जेव्हा. नमस्कार भाऊ. नमस्कार. कुठली गाडी? आंबातांडा. आंबातांडा. अंबातांडा. कोणता तालुका? कन्नड तालुका. काय बैलाच नाव सांग? त्याचं नाव शिव आणि त्याचं नाव जादू. जादू. दोन्ही घरचे काही जुगलबंदी तुमच्या वेळी? नाही, घरचेच आहे. दोन्ही घरचेच आहे का? याचं काय म्हणले नाव? शिवा. शिवा. काय वय काय याचं वाला आता? हा. चौसा आहे. आणि यो आदत आहे का? याचं काय म्हणले? जादू. आदत किती महिन्याचं वासरू आहे? 25-26 महिन्याचं ना? जाती नाही आलंय ना? बर. 29 मध्ये पळवली गाडी? 29 नंबर गट मध्ये पळवली? 27 गट मध्ये का? 27 मध्ये किती तासामध्ये पळवली? 3 नंबर. बर. किती अंतर होता? एक छकड्याचा अंतर होता. बर. बाकी सेमीसाठी हार्दिक शुभेच्छा भाऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाव तुमचं? काही नाही, हातात धरा. आमचं कलीम शेख. कलीम शेख. कुठले तुम्ही? आंबातांडा. बर. हो. कशी पळवली गाडी? कशी पळवली? एकदम छान, एकदम छान. हा का? याच्या आधी कोणती हिंदकेसरी मैदान केलेले? पेडगाव, पुशेगाव ह्याचं भैरवनाथ केसरी पुरंदर सासवडचं. सासवडचं. हो. सेमी मारली डायरेक्ट? फायनल केलेलं आहे. Final केलेलं आहे का? नंबरचा मानकरी. हेच बैल का? नाही, हा होता आणि दुसरा बैल होता मोठा. बरं. जादू. 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 दुसरा कोणता बैल होता? चॉकलेट. चॉकलेट. कुठला? आपला स्वतःचाच बैल आहे. हा का? स्वतः चालक मालक आहे आपण. बर बर. आता हे 27 मध्ये पळवले ना? हो, 27 मध्ये 1 नंबर केलाय. स्वतःतला, हो. बर बर. चालेल. सेमीसाठी हार्दिक शुभेच्छा भाऊ तुम्हाला. चालेल चालेल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय जुगलबंदी का? घरचा जुग आहे? काय विषय? जुग आहे, घरचा जुग आहे. काय नाव आहे बैलाची? मल्हार आणि अर्जुन. यो मल्हार का? आणि यो अर्जुन. अर्जुन आदत अजून किती महिन्याचा वासरू आहे अर्जुन? ते असला 14 महिन्याचं आहे का? एकदम बरोबरी करतो. तोंडाला तोंड देतं डायरेक्ट. बर. आणि यो काय नाव म्हणले याचं? मल्हार. मल्हारचं काय वय असेल आता? तो 4 दात आहे. 4 दात आहे का अजून? चौसा आहे. बर. काय नाव तुमचं भाऊ? भरत राजपूत. कुठले तुम्ही? शिल्लोड. शिल्लोड. हा. केरळा. केरळा. हा. बर. तुम्ही कशाचे मालक? अर्जुनचे. अर्जुनचे मालक आहे तुम्ही? किती महिन्याचं वासरू तुमचं? ये बस 16 महिन्याचं. 16 महिन्याचं आहे का? हा. गोड्यामध्ये नाही, बैलामध्ये शिकवण पण पहिल्यापासूनच लागली? शिकवण पण पहिला सोबतच अजून. बर बर. किती नंबर तासामध्ये? किती नंबर मध्ये पावला? हा 9 नंबर तासामध्ये. किती गटात? 26 गटात. 26 गटामध्ये 9 नंबर तासामध्ये पावला. कोणत्या साईडनं?
हा कोणत्या साईडनं? कडी ना पब्लिक ना पब्लिक साईडनं. हा बर बर. बाकी अंतर किती दिला? तरी 1.5 गाडीचं दिलेलं आहे. हा का? 1.5 चकड्याचं अंतर हा, दिलंय. 1.5. वन साईड निकाल घेतला. हो वन साईड. ड्रायव्हर कोण तुमचा वाला? रावर ते गुड्डू दूरकरी कुठे आहे? सिल्लोडकर. चला भाऊ, सेमीसाठी हार्दिक शुभेच्छा दादा. नमस्कार माऊली. नमस्कार. काय नाव तुमचं वाला? गोपाल अशोक पाटील. रुपल काय? गोपाल अशोक पाटील. कुठले तुम्ही? आडगाव कोणतं? पावडा तालुका. बर बर बर. चाळीसगाव साईड. बर काय गट पास केला का? गट पास केला. किती नंबर मध्ये पळाले? 29 नंबर मध्ये. 29 नंबर मध्ये गट पास केला. लय सुट्टा निकाल घेतला पाहिलं मी. हो. भरपूर अंतर होत तरी 1-1.5 चकड्याचं अंतर असेल. बर काय बैलाचे नाव काय तुमच्या? लखन कोबरा. 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 कोबराच काय वय? त्याची वय 7 सात केली का? बर. तरी याचं वालं आदत आहे बिनतोड. काय नाव म्हणलं याचं वालं? लखन लखन. लखन लखन. आदत म्हणजे 25-26 महिने असेल का? काय 2-1 वर्ष? नाही ना 18-19 वर्षाचा. तब्येतली तगडी हो मग. तब्येत चांगली. दूध पेतो बा. दूध पेतो. बर कोणत्या साईडनं पळवला? उजवीकांनी पळवला. उजवीनं पळवला ना? किती तासामध्ये पळवले? 9 नंबर. 9 नंबरला पळवले का? 29 मध्ये 1 नंबर केला नाही? हो. बर 29 गटामध्ये पळवले. बाकी ड्रायव्हर कोणी? दोई सोनू भाऊ चाळीसगाव. नमस्कार भाऊ. हिंदकेसरी का? हो. ओरिजिनल हिंदकेसरी. बाकी हे बैल तुम्ही घोड्यामध्ये हाकता का? बैला मध्ये हाकते ना? घोडा बैलात नाही हाकले तुम्ही? बर आमच्या घोडा बैल चालत जास्त. बरोबर. बाकी सेमीसाठी हार्दिक शुभेच्छा दादा. धन्यवाद. दुसऱ्याला होण्याच्या मार्गावर 8 जणांच्या बाऱ्या लढत सुंदर असं गाडी पाहिजे. अतिशय सुंदर. क्रमांक 3 चालिका. हे आदतची सेमी ओपनची सेमी. क्रमांक 3 चालिका. क्रमांक 7 तुम्ही पात्री. ओपनच्या गाड्या चालल्या सेमीसाठी. चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओपनच्या बैला सेमी आता इकडं. किती 3 नंबर का 2 नंबर मध्ये? 5 या 2 गाड्यांना ठिकाणी सामना निकाल देण्यात आला. सुंदर अशा सेमीमध्ये गाड्या पाहिल्या. 4 वरची गाडी पाहिली. देवाचे ट्रॅफिक तापावरचा प्रशासक लखन आणि सैतान पाचगडे आणि त्या क्रमांक 7 वरची गाडी पाहिली. ते भद्रमार्ग बदला मनोरमध्ये 4 जोडी छत्रपती संभाजीनगर या 3 गाड्यांना सेमी 1 मध्ये सामना निकाल दिलेला आहे. नमस्कार. हे बघा आयोजक वगैरे बघा. नमस्कार. जय रे मौली. काय चालू आहे मैदान? छान चालू आहे ना? काय चालू आहे मैदान? एकदम मस्त चालू आहे ना? सुंदर एकदम. बाकी खूप बैल मस्त पळत आहे ना? बोला बोला. एकदम भारी मैदान आहे आणि लोकांची इच्छा पूर्ण झाली. हाऊस झाली लोकांची. हाऊस झाली हा? हो वैजापूरकरांनी हाऊस केली लोकांची. वायसापूर हिंदकेसरी मैदान. पहिल्या वर्षाला खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला. हा मस्त प्रतिसाद भेटला ना? खूप आनंद वाटला. भरपूर लांबून बैल आले ना? मैदान की माहिती दे. मैदान कसं वाटलं? काय वाटलं? सागर सेठ राजपूत यांनी वैजापूर मध्ये शर्यत ठेवली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. वैजापूरकरांना खूप आनंद झाला शर्यत बघून. एवढं सांगू इच्छितो. बरं आपले 2 गाडी चालतंय. ओपनचं चालतंय आणि एक आदात एक ओपन. एक आता एक ओपन चालू आहे ना? पहिले एक आदात एक ओपन. एक ओपन चालू आहे ना? आता ओपनचं हे चालू आहे ना? सेमी झाली ना? पहिला गट झाला ना? ओपनचा सेमीचा पहिला गट झाला ना? आता 2 गट झाले का? चला धन्यवाद. नमस्कार भाऊ. काय नाव तुमचं आलं? कुठले तुम्ही? येवला नांदूर नाशिक. हा काय गट पास केला का बैला भाऊ तुमच्या वाल्या?
काय आझाद मध्ये पहिले ओपन मध्ये पहिले आझाद मध्ये दोन्ही आताच आहे ना. बर काय नाव याचं वालं? मन्या. आणि मागचा रायफल. मन्या किती महिन्याचा आहे? 14-15 महिन्याचा ना. आणि मागचा रायफल 20 महिन्याचा. बर हे 20 नंबर गटामध्ये कोणत्या असतात पहिले? 5 नंबर तासामध्ये कोणता बैल कोणत्या साईडनं पळाला? तो मागचा उजवीला होता ना, डावीला होता. बर बाकी बर ड्रायव्हर कोण होता? भुजंग ड्रायव्हर महाराष्ट्र केसरी. बाकी गाडी एक नंबर हाकली ना. पुढे अडथळा वेळ काहीच नाही ना. सुट्टा निकाल घेतला. आता इकडे काय याच्यामध्ये आपले फक्त थाप मारायचा विषय इकडे फक्त. इकडे काही शेप बिपचा काही विषय नाही एवढा. काटळी बिटळी काहीच नाही लागत इकडे. एकदम व्यवस्थित सरकार मान्यता शरीर. आपल्या घोडा बैला सारखं काही विषय नाही इकडे. आपले घोड्यामध्ये हाकीते ना दोन्ही घोड्यामध्ये हाकीते. बर आता बैला मधलं किती तो मैदान आहे त्यांचं? चौथं मैदान. आणि गोड्या वगैरे हाकेली का? सायगावच्या बिनजोडच्या मैदानामध्ये का? बर गट पास केलाय वा. आपल्या गटाच्या मैदानामधलं पहिलं मैदान आहे की असं? पहिलं कुठं? पहिलं कोणतं मैदान? सायगावचं. तिथं ओपन मध्येच पळालं होतं का? बर बर बाकी छान पळले पहिलं. हा ना. सेमीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. सेमीचा कसा विषय आता? 5 मध्ये पाळणार आहे का? 6व्या पट्टीला पाळणार आहे का? बर बर 100% माझे शेजारीच बोलायला येणार आहे. मला काय एवढं 100% नांदूरच्या मी चुकीचा. बाकी खुश आहे ना तुम्ही सर्व? नमस्कार. नमस्कार. कुठली जुगलबंदी? नाशिक एक्सप्रेस मिल्का आणि छत्रपती संभाजीनगर सरपंच ग्रुप माळी गोगरगाव यांचा चंद्रा. चंद्रा काय? चंद्राचं वय काय? वय 3-3.5 वर्ष. 3-3.5 वर्ष. किती दाताला? 2 दात. 2 दात आहे का? आणि हो श्यामा ग्रुप वंजरवाडी यांचा नाशिक एक्सप्रेस मिल्का. वय त्याचा आता तो असल 4 दात. 4 दात आहे का? बर घोड्यामध्ये पळवते का बैलामध्ये? घोड्यामध्ये पब्लिकला पळतो. घोड्यामध्ये पळतो. पब्लिकला आपण पळतो. हा पण पब्लिकलाच पळतो घोड्यामध्ये. किती दिवसापासून पळतोय हा बैल? पहिले 1 वर्षापासून पळतोय. 1 वर्षापासून पळतोय. आणि 4 गुलाल त्यांनी फायनल मारलेले आहे. खोपडीचं मैदान केले. त्यानंतर युवा हिंद केसरी पण झालेलं आहे. युवा हिंद केसरी आपलं याचं वाला. गट पास केला, सेमी पास केली नाही, क्वार्टर फायनल होता. 1 नंबर केला तिथं. बर 1 नंबर केलाय. कोणता बैल होता यासोबत? पक्ष होता. पक्ष कुठला? गिरणाऱ्याचा. बर बाकी याचं वाला कसं आहे? आमदार केसरी पण झालेलं. आमदार नाशिक आडगावचा तिथं बाक्का सुरेला पहिल्यांदा. हो तिथं पण पक्ष आणि दोन्ही हेच पळले का? पळायला. याच संभाजीनगरला आरापूर सायगावच्या मैदानात बिनजोड करतो. मागच्या वर्षी आदत मध्ये नगर जवळ झालेल्या चिचोली मैदानात आमदार केसरी 3 नंबरचा मान करीत. आदत होता का? आरापूर सायगावला क्वार्टर फायनल. हा ना. आज जुगलबंदी केली का? ड्रायव्हर स्वतः काय नाव तुमचं? कुठले तुम्ही? माळी गोगरगावचे का? बर आता किती नंबर मध्ये हाकले ते? किती कोणत्या गटामध्ये पळले? 7 नंबर गटामध्ये 9 नंबर तासाला. 10 नंबर तासाला गाडी नव्हती. पब्लिकला पळवली गाडी. पब्लिकला पळवली. सुट्टा निकाल झाला. नाही रे नंबर 3 मध्ये 3 नंबर तास तिथे पण सुट्टा निकाल झाला. सुट्टा निकाल झाला. पब्लिक साईड पळवले बा. दोन्ही पब्लिकचे त्यामुळे दोन्ही पब्लिक साईडच पळते बा. भिताडायचे दोन्ही. बर बर बाकी एकदम व्यवस्थित पळले दोन्ही. किती अंतर दिलं बाकीच्या बैलाला? सुट्टा निकाल दोन्ही वेळेस. हा का? सहकार्य सगळं. हा ना. सहकार्य राहतं. आता सेमीचं कसं नियोजन आहे? सेमी 5 झाले ना. बर फायनलला गेले ना आता? फायनल याच नियोजन.
उदाची विरगाव हम्म. परफेक्ट सकाळी रात्री त्यांना पहाटे त्यांना 4 वाजता फोन केलाय. किती वाजता आले तुम्ही या मैदानामध्ये? मी सकाळी 7 वाजता माहिती किती किलोमीटर पडत तुम्हाला? मला 30-35 किलोमीटर. बरं बाकी हे आम्ही लांबून आलोय, आम्हाला जवळजवळ 175 किलोमीटर पडतंय. 175 किलोमीटर ना? कोणतं गाव म्हणले तुम्ही? आम्ही भगूरपासून एक 20 किलोमीटर अंतरावर वंजरवाडी म्हणून गाव आहे, हम्म. तिथून आलोय. रात्री 2 वाजेला निघालोय. बर बाकी मग गाडी प्रवासच किती आली डायरेक्ट? 7 वाजता. बाकी डायरेक्ट फायनल साठी आता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नक्की गुलाल घ्या, एवढं लांबून आले म्हणल्यावरती. तुम्हाला भाऊ बरं धन्यवाद. तुम्ही आमच्या सुट्टी मेकर लक्ष राहू द्या. मेन आमची बकासूर प्रेमी भरत भाऊ. येते ना बक्कासूर पाहिला दोनदा आले की नाही? आले ना. धन्यवाद भाऊ. नमस्कार. अर्जुन विष्णू पटाडे, गारखेडा, संभाजीनगर. हरण्या. वय 2.5-3 वर्ष. 2.5-3 वर्ष. हा. ओपनला ओपनला. बरं सेमी पास केली का? हो सेमी पास केली. सेमी किती गटामध्ये पळाला? गटामध्ये 27व्या गटात पळाला, 4 नंबर सेमीला पळाला. म्हणजे गट पास 27 मध्ये गेला. हा सेमी 4 नंबर सेमीला पळाला. 5 नंबर तास. 5 नंबर तास. हा. बकासूर. बकासूर. हा बकासूरजी. हा आमचाच मित्रच आहे. काय नाव त्यांचं? हे मजीद पठाण बालानगर. काय नाव? मजीद पठाण कुठले तुम्ही? बालानगर, कुठं आले? तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजी. बर आपलाय का बकासूर? हा. ओपनला पळाला. भरपूर रान काढत होते म्हणून. बरे भाऊ काही विषय नाही. बाकी याच्या आधी कोणते बैल मध्ये पहिले? भरपूर बलात पळाले ते. मैदान मारतो बाबा आणि तिकडे नाही गेलो अजून, पण आमच्या भागातले बरेच ठिकाणी नंबरात लागले. काय बाकी आहे याचं नाव ना? बकाडवान, मस्जिद पठाण. नियोजन कोण लावलं? आमचं चालतंय धुरा भाऊचं आमचं. सेमी पास केली ना? किती नंबर मध्ये पळाली म्हणले? 4 नंबर सेमी, 5 नंबर तास. फायनलला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नक्की बोलाल घ्या. काय नाव भाऊ आपलं? माझं सुमित जाधव, हे माझे मोठे भाऊ आहे नितीन बिल्लोरे, हे सागर लोंढे, स्वप्नील भगुरे. बरं आपला कोणता बैल भाऊ? हरण्या. हरण्या. हा. काय वय असं हरण्याचं आता? हरण्याचं एक 4-5 वर्ष. 4-5 वर्ष. आता सेमी पास केली ना? क्वार्टर फायनल उतरली गाडी आपली. क्वार्टर फायनल उतरली ना आता? बर टाकाटाकीत गाडी झाली. बर मावळ केसरी घाटात नंबर. आपला किती नंबर घाटामध्ये पळाला सेमीच्या? सेमीच्या 4थ्या सेमीत पळाला 6व्या तासावर. 6व्या तासामध्ये. ओपनला का ओपनला पळाला ना? बरं याचं काय नाव आहे बैलाचं? बादल. बादल कुठला? हा कन्नडचा आहे. कन्नडचा आहे. हा. डंबरू मध्ये पाहिलं, शंकरपट खूप बैलामध्ये पाहिलं, नंबरामध्ये होता बाई. शंकरपाटामध्ये नंबरातच आहे. नाही घोड्यात नाही, बैलातच. हा अंतर म्हणजे थोडंच अंतर बाकी होतं. घासाघातीत गाडी 2 नंबरला उतरली क्वार्टर फायनल. 6व्या तासात. धन्यवाद. स्टेज बाय आणि फायनल साठी तास क्रमांक 5 अविराज रामेश्वर राजपूत त्र्यंबक राजपूत जमानवाडी ही गाडी तास क्रमांक 5 साठी फायनलला पडणार आहे. याप्रमाणे फायनलच्या गाड्या मालक आणि नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाव? माझं नाव देवीदास तिगाव. ही गाडी आपली का? एक बैल माझा आहे आणि एक बैल याचं काय नाव? हा बैल तुमचा वाला का? काय नाव आहे? छोटा वाघ्या. छोटा वाघ्या. काय वय वाघ्याचं? वय किती वय? 4 दाते. 4 दाते का?
बरं आता कसं कसं पाहिला गट कोणत्या गटामध्ये पास झाला आणि कोणत्याला फायनल? गट 15 मध्ये गट पास, 17 मध्ये गट पास झाला. किती नंबर तास आला? तो 3 नंबरला होता. गट 3 नंबरला होता आणि आता सेमी 5 नंबरला होता. 5 नंबर मध्ये 5 नंबरला. 5 नंबर मध्ये 5 नंबर. आणि एका वेळेलाच नाव वायजापूरचं आहे का? सोन्या ग्रुप. कोणत्या साईड मला नाव उजवीला याच्या आधी मी पहिले राजा माणूस काय सांगायचं तुमचं सुनील सर खर्च केले फायनल 7 लाख. आज राजापूरमध्ये 5 लाख फेडून दिले त्यांनी. संयम संयम पुऱ्या सेमीला याला म्हणते पट्ट्या ओरिजिनल पब्लिक वितार. आकाश भाऊ ड्रायव्हर बघा कसे लढत सुरू झाले. 5 गाड्यामध्ये कसे कटाक्षर असे लढत सुरू झाले. 6 गाड्यामध्ये लढत आहे आणि बघा आता शेवटच्या क्षणाला काय घडतंय ते चित्र डोळ्यात हवा. शेवटच्या क्षणाला काय घडलंय चित्र डोळ्यासमोर. प्रसन्न काहीच कळलं नाही मैदानामध्ये मला. खूप डेंजर विषय चालू इकडे ओपन आणि ते आदतचं काय लफडं आहे ते कसं कळलं नाही. बाकी मैदान मस्त चालू आहे, खूप छान चालू आहे. बऱ्यापैकी आपल्याकडले घोड्यामध्ये पळणारे बैल पण गट पास करताय मस्त पैकी. आता काय सेमी चालू आहे दोन्हीच्या बी, ओपनच्या बी आणि आदतच्या बी दोन्हीच्या सेमी चालू आहे. बाकी चला आता जैनी सेमी वगैरे गटबीट काही पास करेल असं त्यांच्या मुलाखती घेऊ आपण तिकडे जाऊन. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय बैलाच नाव काय तुमच्यावाले? हे रोमन शेठ, ते फाजिलराव. हे फाजिलराव आणि रोमन शेठ. आदत किंग फाजिलराव. आदत किंग फाजिल किती महिन्याचं आहे? हे काय येईन 18-19 महिना. 18-19 मध्ये. बैलामध्येच पावते घोड्यामध्ये बी पावते? नाही नाही बैला बैलातच पावते ना. बरं आता काय गट कोणत्या मध्ये पास केलाय गट आधी? 25 मध्ये 1 नंबर गेलाय. किती तासात? 9 तासात. आणि आता सेमीला किती मध्ये पास? 2 मध्ये. 2 नंबर गटामध्ये 5 नंबर सेमी 2 नंबर तास. 2 नंबर तासाला 5 नंबर सेमी मध्ये 2 नंबर. आता याला जाणार ना क्वार्टर फायनल? नाही फायनल. आता फायनलला का डायरेक्ट? बर. आणि याचं काय नाव म्हणले? रोमन. रोमन. याचं कसं वय वगैरे काय विषय याचं वाला? काय 4 दात आहे. 4 दात आहे का? बर बरं. आता कोणत्या कोणत्या साईडनं कोणता बैल पावला काय विषय? हे डावीला हे उजवीला दोन्ही साईड पळायचे. दोन्ही साईडला पळायचे का? आणि तुम्ही कुठून आले? हर्सुल. काही नाही जवळचे जिडले तुम्ही. बाकी ड्रायव्हर कोण होत तुमचं वाला? गणू गडकरी, दुराजी खाडके. बाकी आनंदी दिन सारे. हा ना. आता तुम्हाला फायनल साठी हार्दिक शुभेच्छा.
आता कसा विषय झालाय सांगा आता लवकर. आता विषय आहे का तुम्हाला सांगू का, आमचे सुट्टी मेकर बंबूदाजी आणि आपला मित्र आहे एक बबलू नगरे म्हणून, त्यांनी मला गाडी सुटली तेव्हाच मला सांगितलं तू एक नाही तर 2 नंबर करतो म्हणजे 100% तुझी गाडी याच्यामध्ये फायनल मध्ये. हा फायनल मध्ये 1 नंबर करणार म्हणतो, 1 किंवा 2 नंबर. त्यांचा आशीर्वाद, माझ्या बैल पळाले सगळ्यांचा आशीर्वाद, भरपूर सहकार्य आहे. माझ्या गावातले 3ही सरपंच माझ्या बैलासाठी आजी आले. अरे नाव सांगणे सरपंचाचे. मागच्या 5 वर्षिकचे सरपंच, आता सध्याला ऋषिकेश स्वपन साळुंके सरपंच आणि सुनील मालकर उपसरपंच, तिन्ही सरपंच. माझा बैल सेमी पास झाला, सगळ्या गावातून निघून इथं आले. आणि हे आमचा बकासूर प्रेमी भरत चौधरी यो मिल्का आणि तो चंद्रा छत्रपती नगर यांचा चंद्रा. बोल तू बोल. ओपन मध्ये झाली ना, ओपन मध्ये फायनल 1 नंबर मानकरी. तुम्ही 1 नंबरचे मानकरी ओपन वायजापूर हिंदकेसरी मैदानाचे ओपनचे मानकरी एक फायनलचे नंबर 1 करणारे मानकरी. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी फायनल मधले चतुर्थ क्रमांकाचे मानकरी. काय नाव बैलाचं नाव काय? रायफल. यायचं मथुर. कुठले मालकाचे नाव सांगा, मालकाचे नाव सांगा. कोणत्या बैलाचे मालक? मथुर बैलाचे. कशी 4 नंबर घेता, कसं वाटतंय तुम्हाला? बोलायला छान वाटू राहिला मला. पहिली बार जोडे गाडी में ये. पहली बार जोड़े. इससे पहले घोड़ा में शंकर पाटील कसं वाटतंय? 4 नंबरचे मानकरी 4 नंबर केला कसं वाटतं? ड्रायव्हर कोण? ड्रायव्हर गाजूबाचा नियोजन होता पुरा. काय विषय? 2 नंबरचे मानकरी फायनलचे. फायनल ओपन मध्ये 2 नंबरचा मानकरी ओनली सोने ग्रुप वैजापूरकर. बर बर नियो ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर अरे बाबुल कसा आहे? नाटकात झाला. फायनल येऊन राहिलं. फायनल आणि 4 गाड्यामध्ये लढत चालू झालेली आहे. बघा कशी सुंदर लढत आहे, कशा शेवटच्या क्षणापर्यंत लढत आहे. विठ्ठल ड्रायव्हर नमस्कार. याच्या आधी तुझी पहिली मुलाखत गेली तेव्हा काय विषय होता, आता काय विषय झाला सांग. तेव्हा सेमीला गाडी पास झाली, ते आता फायनलला 3 नंबर केला गाडी ना. 3 नंबर कोणाला गेला का? 3 नंबर. बर आता यो आपला बकासूर आणि यो हरण्या गुलाल घेतला बा. गुलाल घेतला नाही, अन्य चांगल्या बैलात पळलेला आहे. चांगल्या कळंबीच्या शंभूत बी पळलेला आहे. अमित शेठ भाडळेच्या शंभूने फ्लॅटचा मान करते त्यात बी पळलेला आहे. त्याने नागठाण्याच्या मैदानात पळाला होता. शिरसवडीची रायफल लाडू त्यांनी गाठाला टाकले होते. अरे वा चांगलं विषय. आपलं म्हणजे घरच्या सारखे संबंध आहे. पण इकडे बकासूर काय विषय? म्हणजे नाद गेला बकासूर ना. छोटा पॅकेट बडा धमाका. ड्रायव्हर आपले म्हणजे मित्राचे ड्रायव्हर. बाकी आनंद भेटला एक नंबर. काहीच नाही लगे. गाडीने एकच केला असता आपण थोडं. बरोबर काही विषय नाही, काही विषय नाही. गुलालासाठी लोक झटते, आपल्याला गुलाल झाला त्याचा अभिमान आहे आपल्याला. काही विषय नाही, काही विषय मित्राची साथ आहे त्यामुळे काही अडचण येत नाही. अशीच मेहनत राहू द्या भाऊ, काही विषय नाही. काही नाही, नंबर गुलाल भेटला बा साहेबला, काही विषय नाही. गाडी गुलाला दे भाऊ, काय लागतं
का तुला कंपल्सरी गुलाल चालन बाकी खुश ना भाऊ तब्येत खुश ना आजारपणात गेला होता 5 महिने त्याच्या नाही तर पूर्ण महाराष्ट्रात बैलाची हे कळलं असतं नाव तिथं पळाला होता ना नागठाण्याच्या मैदानात सीमेला थोडा मार लागला बैलाच्या पायाला टांग्यात गुतलाच बैल त्यामुळे किती दिवस आजारी होता बैल त्याच्यानंतर 5 महिने बैल बांधून ठेवला अरे बाप त्याच्यानंतर काढला गुलालच केला बैलाने दुसरा गुलाल त्या दिवशी सायगावला पण राहिला होता कडनं पळून 4 केला कडनं पळून 4 पब्लिक साईड दोन्ही साईड आता वय किती याचं वय 2-2.5 वर्ष चौसा आहे बैल चौसा आहे का अरे अजून 6 व्हायचा ना अजून भरपूर दिवस पळत चालन तुला खुश केला ना भाई काय चालन धन्यवाद उषा मावशी तांबोरे यांचा गुलाल वगैरे व्यक्त आहे आपल्या एकदम बेस्ट क्वालिटी गुलाल त्यांच्याकडे एकदम गरीब लायकी बोलणं वगैरे चांगलं त्यांचं वाला म्हणून त्यांना व्हिडिओमध्ये घेतोय मी बाकी तुमची गाडी झाली नक्की यांच्याकडून गुलाल खरेदी करा एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये गुलाल विकतं ते आणि आपले एकदम भावात गंमत त्यांच्याकडे किती नंबर गेला 4 नंबर का कुठली गाडी काय नाव बैलांचं रोमन आणि फायजलराव आणि रोमन हा पहिली मुलाखत घेतली त्यांची आपण बाकी आता फायनल पब्लिक ना बघायला का किती नंबर गेला म्हणले 3 ते 4 नंबर करीन अजून म्हणजे रिझल्ट आला नाही का बर रिझल्ट बाकी फायनलच्या गाड्या बघा या पारितोषिक पाठवलेल्या त्याबद्दल सुरत मोदी साहेबांचा खूप असा धन्यवाद या फायनलच्या गाड्या रिझल्ट बाकी आहे चालू 2 नंबर गेलाय आणि आपल्या सकाळपासून उपस्थित झालेले आमचे शांती शिंदे भैया युट्यूब मानकरी 1 ते 3 नंबर 4 नंबर 3 नंबर ना 1 नंबर 5 क्रमांकाचा 5 क्रमांकाचा मानकरी झालेला आहे 5 क्रमांक 4 वरून पळालेली गाडी तुळजा भवानी प्रसन्न प्रकाश चकले नारायणगड केसरी अर्जुन ओम दिलीप पैठणे चिंचखेडकरांचा गोकुळपूर आणि सातारा ज्वेलर्स सातारेकरांचा अर्जुन या गाडीचा 5 क्रमांकाचे मानकरी युजात पटेल अन्सर पटेल हालसूर उमेर पटेल कात्रावादकर यांचा घरचा साथ पब्लिक सिंग रोमान 101 आणि आझाद सिंग फाजीलराव 101 ही गाडी 4 क्रमांकासाठी मानकरी झालेली त्याबद्दल गाडी मालकांचं चालकाचं हार्दिक अभिनंदन ही 3 नंबरची का 3 नंबर का क्रमांकाची गाडी फायनल मधली वायजापूर केसरी मैदानाची रोमन शेठ आणि फायजलराव एक नंबर आणि तुम्ही आखली गाडी तुम्ही आखली का 3 नंबर झाला ना 3 नंबर फायजलराव आणि रोमन शेठ घरचा साथ पप्पू पटेल कात्राबाद बैल मालक रोमन आणि फाजीलराव गाडा मालक का गाडा मालक नमस्कार माऊली आता सेमी मध्ये किती नंबर केला तुम्ही सेमी मध्ये नाही फायनल मध्ये फायनल मध्ये 2 नंबर काय बैलाच नाव सांगा शिवा कुठला शिवा यो करमाड हिवरा मालकाचं नाव संभाजीनगर मालकाचं नाव पंडित पोपळे बर हा कोणत्या साईड नाकला यो उजवीला आणि हा याचं काय नाव टायगर हा कुठला सिल्लोड तालुका अंबई नाव अंबई मालकाचं नाव पप्पा वल्लार अंबई आणि रफिक ड्रायव्हर अर्चूल बर गाडी कोणी हाकली कशी झाली गाडी कशी हाकली 1 नंबर गाडी आली 1 नंबर पहिला होती मध्ये वासराला थोडस प्रॉब्लेम आला नाही तर गाडी 1 नंबर 1 नंबरचे मानकरी एक नंबरचे मानकरी का फायनलचे काय नाव काय व्हायलाचं गोलीगत धोका आमदार विलास बाप्पू भुमरे पाचोडी यांचा गोलीगत धोका आणि हो कॅप्टन सेट राहुल चाबुक सर खादगावकर यांचा कॅप्टन 1691 हे वायजापूर हिंदकेसरीचे 1 नंबरचे मानकरी झाली फायनलचे बर गाडी किती नंबर मध्ये पळत होती 15 गटामध्ये पळली होती सेमी मध्ये 2 सेमीत 6 तासाला गटाला 15 गटात 7 तास
आणि फायनलला 3 तास. फायनलला 3 तास. बर एक वन साइड नाना होते ना विठ्ठल नाना नाना विठ्ठल भाऊ ड्रायव्हर विठ्ठल भाऊ अरे इकडे काय वाटलं गाडी किती अंतर किती होता पुढे? नंबर भरपूर 1-2 हात वर करून आले डायरेक्ट. हा बघित होतो तुम्हाला लई डेंजर हात वर करून आले तुम्ही. 1 नंबर गाडी मस्त पळली गाडी. इच्छा होती त्यांची इच्छा होती का आपल्याला या गाडीवर बसायचं पण आमची इच्छा होती ज्या दिवशी बसू त्या दिवशी काहीतरी करूच. 1 नंबर गेला ना. जी आमची इच्छा होती ती आमच्या बैलांनी पूर्ण केली आज. अरे वा. आम्ही सांगत होतो बैल मालक आहे का गोलीन कॅप्टन पहिलाच नंबर करते आजच्या खेळात. घरूनच विचार करून आलतो. कॅप्टनच्या मालकाला सुद्धा सांगितलं होतं गोली कॅप्टन मध्ये टिकन पाहिला नंबरच होईल. अरे वा. संभाजीनगरचे म्हणजे जुने जाणते आता त्यांनी काही काळानुसार कमी केले पण तरी ज्या गाडीवर बसले त्या गाडीवर एकच नंबर म्हातारे झाले पण अनुभव मात्र त्यांचा तरुण टिकली बैलाचे मालक जुन्या टिकली बैलाचे मालक 5 वर्ष लगातार 1 नंबर टिकली बैलाचे मालक किंग घेते. अरे वा. संभाजीनगर किंग. बाकी मस्त वाटलं मग 1 नंबर. आता काय नाव आहे कॅप्टन हा कोणत्या गावचा? तालुका पैठण. तुमचं आलंय का? तुमचं काय नाव? मी नामदेव साकाराम. बरं आता गावामध्ये काय डीजे बीजे काय नाद करणार तुम्ही? कंटिन्यू चालू प्रत्येक म्हणजे 3 वर्षापासून बोलायला त्याचे 6 बैल आणले 3 नंबर घेऊन चाललोय तो. 6 बैल 3 नंबर घेऊन 6 बैल आणले 3 नंबर घेऊन चाललोय तो. अरे बाप. 3 जोड्या फायनल म्हणजे एका परिसरातले एका ठिकाणी बसणारे 6 लोक आहेत. 6 लोक 6 बैल 3 नंबर घेऊन चालले. आमच्या ग्रुपचे सगळे एकच ग्रुप 3 नंबर एकच ग्रुप. पहिला कोणी घेतला तर आम्हीच घेतल्यासारखं वाटतो आम्हाला. नियोजन कोणी लावले गोलीगतचं नियोजन कसं? याच्या आधी हाकलेले तुम्ही पहिलं? नाही याच्या आधी आजच पहिलीच बार टाकले. पहिलीच बार गुलाल करून दाखवलं. 1 नंबर आज पहिलं मैदान आहे गोलीचं याच्यामध्ये. ती पहिला नंबर केला आज गोली ना याच्यामध्ये आणि दुसरा कॅप्टन ते समजा गोली यायच्या आधी कशा दाखायचे? सेकंड लागले. वखारीला लेट नंबर केला त्याच्यानंतर बदाडीला नंबर केला त्याच्यानंतर पुन्हा तिकडे एका ठिकाणी नंबर केला पण थोडं लेट होतं बैल न भेटल्यामुळे. म्हणून माझी कॅप्टनवाल्याला मागणी होती एकदा गाडी पळवा नंबर होत कसा नाही आणि नंदीनं करून दाखवलं 1च नंबर. बाकी नंदीचा असंच आशीर्वाद तुमच्यावरती राहू द्या. अशाच बोलामध्ये राहा. कॅप्टनची खासियत जिथं जाईल तिथं नंबर करतो कॅप्टन. आतापर्यंत कॅप्टन कमीत कमी लगातार 10 ते 12 नंबर गेलेले. अरे वा. असे कॅप्टनचा 1 नंबरचा लगातार नंबर येतो 10 नंबर. वय काय आता कॅप्टनचं? कॅप्टन आता करतोय का? बरं काही पैदाचं प्लॅनिंग वगैरे आहे का तुमचं आलं? पैदाच करायचं प्लॅनिंग वगैरे आहे? प्लॅनिंग तो काहीच नाही केलेला आम्ही अजून. नाही ना? नाही करणार का पुढे भविष्यामध्ये? बघू भविष्यात समजा पण आता सध्याला तर तो समजा मैदानात चालतोय अजून त्याच्यामुळे त्याचा विचारच नाही केला. बाकी तुमच्या ग्रुपला हार्दिक शुभेच्छा 1 नंबर केल्याबद्दल. तुम्ही हे काय सर्वांचेच घेतोय. हा कॅप्टन आणि हा गोली 1 नंबरच्या मानकरी वायजापूर हिंदकेसरी मैदानामधले. गटामध्ये कोणते पळले? 5 नंबर गट 3 नंबर तास. 3 नंबर तास. सेमीला 2 नंबर सेमी 4 नंबर तास. 4 नंबर तास. आणि बाकी आता कसे पळले? फायनलला 3 नंबर तास. 3 नंबर तासामध्ये. ओपनला पळले ना? आझादला पळले ना? आझाद मध्ये 2 नंबर गेला ना? बाकी खुश ना सर्व? हा ना भाऊ सर्व व्यवस्थित ना? असाच नंदीचा आशीर्वाद राहू दे तुमच्यावरती. असाच आशीर्वाद राहील गुलाला राहा नमकी. चला माऊली. आपल्या युट्यूबचं नाव शर्यत प्रेमी अजय. आपले जर व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. माऊली तुम्ही काय नाव तुमचं वालं? संजय पोतेकर. बरं तुमच्या काय अशीच रेस चालते ना? कसं वाटलं मैदान तुम्हाला? 1 नंबर मैदान झालं. आता पहिल्यांदाच भरलं हे मैदान. इथून पुढे कंटिन्यू चाललं आता हे मैदान. बरं कोणत्या बैलाची रेस बघण्यासाठी खास आले तुम्ही? काय मैदान बघण्यासाठी? काय नाव तुमच्या बैलाचं? अर्जुन. तिकडे साईड बोलतो का? इट आणला तर फायनल. बर बाकी कधी निघाले तुम्ही तिकडून? काल रात्री निघाले ते का? बाकी प्रवास व्यवस्थित झाला? चला पुढल्या वेळेस नक्की या परत.